बघू हे काय काय काही बघा रात्रीचा खोगल लावतोय. वाजले किती दाखव मम्मी फोन मध्ये असा. सो मच एवढी फायरिंग सोय केल्याबद्दल. माझ्या आली पुढच्या वर्षी लवकर या. नक्की नक्की तुम्ही पण या. तुम्ही पण या आता. 100 रुपये देगा भाई, 150 नहीं मिलेगा. स्वागत आहे दीक्षापूर ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलवरती. सो आज आहे गणपती बाप्पाचा आपला दुसरा दिवस. सो आज आहे ऋषी पंचमी आणि आता आपण 12 वाजलेत. म्हणजे मी कधीच उठले पण मला ब्लॉग शूट करायला नाही भेटलं. तर आता 12 वाजले तर आपण 12ची आरती करून घेऊ आणि नंतर मग ऋषीची भाजी सुद्धा मम्मीने बनवायला घेतली वरती. मम्मी आहे, मा आहे, काकी आहेत. ते आपण नंतर बघूया जेवायला काय काय आज मेन्यू आहे. प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान, श्रावण मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जरी सोबतो बरा रुंजून तिनू पुरे चरणी गागर्या. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान, श्रावण मात्रे मान, कामना गाईज. आमच्या इथे आबा आलाय. कसा काय झालं तुला? तुला काय बोलले आमच्याकडे 10 दिवस यायचं नाही. तू कशाला येतो? सार्थकचे मित्र आलेत. स्कूल फ्रेंड आहेत का? तू चालला कुठे नवीन शर्ट घालून? हा का? काय 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 तू यांनी पाणी भरलाय सकाळ सकाळ. तुम्ही काय नाही केलं? सगळ्यांनी यांनी काम केलेत. मोठा बघू इकडे ती भाजी. ए भाजी ऋषीची भाजी. कच्चा आहे कच्चा आहे. धुत दे ग. त्याला आधीच त्याला बरं नाही. ऋषीची भाजी राहू दे. मग ते नुसते मक्के दिसतात. जरा निवडते ती सुरी दे इकडे. बघू हे काय काय गांडून बरं. आकर ही मॅगी पाहिजे. ही मॅगी. ए मॅगी मॅगी आकर पटकन. गाईज आमची काकी बघा बँकेत डायरेक्ट जेवायला आले. बॅच HDFC चे मॅनेजर फक्त जेवायला आल्या का बँकेत? हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरी जेवलेला डायरेक्ट बँकेतून इथे जेवायला आले. मग लंच ब्रेक आहे. हा लोक बोलतात ना काम नाही करत. बघा मी बँकर आहे. ए ते लोक घरातलं काम बोलतात. एक मिनिट मी सी फूड बिझनेस वुमेन आहे. ओके मी बँकर आहे. बँकर ज्याला कोणाला पैसे पाहिजे असेल बिंदास हिच्याकडे घ्यायला या. हा का देशील ना? येस बिंदास. लाख रुपये किती? लाख रुपये किती? डिपेंड. सिबिल वर डिपेंड. काकीनी बघा काय घेतले सारवाड्याला. त्याचंच आहे ना, सारणाचंच आहे. अरे हो पण वाढायला बाबा आळशीपणा करते. सांग ना तिकडे चालत जायला कंटाळा आला. नको तिला विचार. भिवंडीची आई काय खाल्लेलं? बाबू कशी रे तुझी अशी मम्मी? टोमॅटो सार केले नीलम भोईर मी. बघू आता कसं आहे. ए तुझी कशी रे मम्मी अशी? गाईज हे बघा सार्थकच्या मित्रांनी पिझ्झा आणलेला. हे बघ पिझ्झा पडला नाही, संपलेला. आणि आम्हा बोलतो पप्पानी पिझ्झा खाल्ला बोलतो. ए मामाने नाही खाल्ला पिझ्झा. संपला पिझ्झा. आम्ही आमचं नारायण काय जातच नाही. 10 दिवस कामालाच येतो इकडे. वाटाणे सोलायला लावला. हसतो बघ कसा.
मम्मीने तिथे भाकरी करायला घेतली. येतं का? तिला सगळं येतं, तू नको शिकव तिला. काय काय काय? बोल ना, तिला बोल. सगळं येतं, तुला तू नको शिकव. अरे मी शिकवले म्हणून तिला सगळं येतं, समजलं का? काय तू बोलू नको. काय पण काय? चल. माझा आवडता झोपलेली मस्त. ही दुसरी मास्टर शेफ इथे भाकरी करायला. आमची मोहिनी काकी येणार होती भाकऱ्या करायला. योन तुझी मम्मी कुठे आहे? 6 वाजता येईन. मग झालं आता काय? किती वाजले? 6 वाजून गेले. तू आता अर्धा तासात ये. 6 वाजता बोलला तू. मग भाकऱ्या होतील त्यांच्या. काय येत असेल. मग तू कर, चल मम्मीच्या ऐवजी तू कर भाकऱ्या. काम नाही करायचं, नुसती मोबाईलवर पडली आहे. म्हणजे एवढे वाटाणे कोणी सोडले? हे बघ मी सोडले अर्धे. गपरे. पहिला तू खात होती. चल. भाऊ करू नको. हसत काय होय? हा हसतो काय होय? आमच्या नारायणची बघा फुल सोय चालू असते इथे. चहा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. काय तुझं? अरे बाबा 6:30 वाजायला आले. तुझी मम्मी कुठे? माझी मम्मी मला माहित. ऐसा नाही यार, भाकरी हो गया उनका सब. तुझी मम्मी कुठे आहे? इकडे तुझी कुठे मम्मी? हा का? ती माझी मम्मी आहे. माझी मम्मी. घरी जा. तू घरी जा. माझंच घर आहे. माझंच घर. अरे मम्मीचं घर आहे. बोल काय करशील? कोण तुझी मम्मी? कोण मम्मी बिम्मी कोण आहे? तू पण घेऊन जा. दियानला पण सांग घेऊन जायला. बस झालं तुमचं दोघांचं पण. जा. काय काय मम्मी? मम्मीचे किती भाकरी करणार आहे माहिती? ती माझ्या- अजून ती 20 भाकरी करणार आहे. आम्ही 20 बनवले. माझ्या मम्मीने 10 केले. माने आता 10 बनवले आणि हा बोलतो माझी मम्मी येऊन फक्त 2च भाकरी करेल. हिची मम्मी तर दुपारी सांगून गेली. मम्मीला अर्धी दे, तुझ्या आईला अर्धी दे आणि पप्पाला अर्धी दे. झालं 2. हा झाल्या 2 भाकऱ्या. आणि हिची मम्मी तर सांगून गेली. याची मम्मी हिची मम्मी आई तुला पोरी बोलते ती. सॉरी बाबू आहे, पण याची मम्मी सांगून गेली मी 30 भाकऱ्या करणार आहे एकटी. एक ती. हा. आ. लाव ना. झाले का? झाले. आता काय करायचं विचार मम्मीला. मी आता काय करायचं? पनीर कटिंग. मी पनीर कटिंग. छोटी piece. हा मी करते थांब. एवढं ह्याला नको, ह्याला नको, मी करते. धुतोय. हे बघ काय. सकाळपासून किती वेळ काय काय खचक म्हणजे काय? तुला बरं कळली ना आपल्या नाट्याची वाट. कर कर कर. फायनली द वेट इज ओव्हर. भाकऱ्या करायला आलेत. भाकऱ्या करायला ठेवल्यात बघा तिथं. 4, 5, 6 3 दिवस सुट्टी घेतलं बोलू नका. बाबा तेव्हा सगळं रेडी नाही आहे. हा मग मला नाही माहिती. गाईस फायनली भाकऱ्या करायला घेतलेत. एक भाकरी झाली. किती भाकरी होतील त्याच्या? किती? 20? 15? आई तुम्ही काहीतरी शिकवलंय आमच्या काकीला. बाई चंद्रावर गेली तरी भाकऱ्या सुटणार नाही. तुझं काय? तुला मी काय बोलले आमच्याकडे यायचं आहे ना. कशाला येतो? ओके गाईसाठी पत्ते आणलेत. गाई आता आरती चालू झाली. मला लेट झालाय तयारी करायला. आरती बघू आता आपण.
गाईस ही पोरं काय कामाची नाही. हा बघ ह्याने तर हैराण केलंय. ओके सॉरी तू एकटाच कामाचा आहे, हे लोक नाही. आणि ह्याने तर हैराण केलं, ह्याने तर हैराण केलंय आम्हाला सकाळपासून. जा ना तुमच्या घरी, आमच्याकडे काय कॅमेरावर मारा तर फायटच देईन. काही बघा रात्रीचा गॉगल लावतो. वाजले किती दाखव मम्मी फोन मध्ये असा. हे बघ 9:15 झालेत रात्रीचे. हा गॉगल लावून बाबा काय झालं. आपण आलो घरी. दादा लक्ष नाही द्यायचं. हाय कशी आहे, कसे आहेत का गाईज. आम्ही जेवायला बसलो होतो सनी दादांच्या घरी. ऋषीं चौक खरं ऋषीचं उपवास. आधी बिर्याणी खाल्ली आणि आता उपवास आहे. थोडीशी मस्त बनवल्या बाबू. काय हा काढते. कसं होतं रे जेवण, भारी का. सो मच एवढी भारी सोय केल्याबद्दल. माझ्या आली पुढच्या वर्षी लवकर या. नक्की नक्की तुम्ही पण या. तुम्ही पण या आता. 10 दिवस आम्ही एकत्र येऊ. काय एकत्र येऊ.
कुठे आलं रे आपण आता जेव्हा? बस 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 बस. ओ भाऊ उठा. उठला का तो माझा? पोचलो आम्ही घरी. दमलो. भाकरी ठेवले ना आम्ही. भाकरी बनवायला किती भाकरी केले? किती केले विचारा. किती केले? मी 10 नाही भाकरी झाल्या. फक्त 6 भाकरी झाल्या. काय नाही 8 मशी सारख्या भाकरी घेऊन भाकरी केले. जो मैं कर सकती हूँ वो लोग ये नहीं कर सकते. जो मैं कर सकती हूँ ती तीर्था कुठे? जे मी करू शकते ते तुम्ही लोक नाही करू शकत. तुम्ही जे करता ते करू शकता. आम्ही लोक करू शकतो. नाही तू करू तुम्ही शकतो. थोडी सर्व्हिस करू शकता. का नाही करू नाही शकत? करू शकत तुम्ही माझी सर्व्हिस. मी ए, तुमची जेवणं करू शकते. दोघींनी पण हिला सर्व्हिस करून दाखवा. आता ती बोलते तुम्ही दोघी नाही करू शकत बोलते सर्व्हिस तुम्ही लोक. चैलेंज मेरे को चैलेंज. 100 रुपए देगा भाई, 150 नहीं मिलेगा. ए 200 मांग तू पैसा. कशाला रडेल तो का बारका आहे? फोन खाते आता. फोन खाते वाढत. त्याचा जोक आई काय बोलतोय? ऐकला का? त्याचा जोक मी तसं कोणाला त्याला हा का काय रे कुठे तू डोंबोलीला निघाला अजून निघाला तुला डोंबोली का डोंगरसिंगच्या बाजूला वाटते का? तू दे पैसे दे ना. अरे माझ्याकडे नाही आहे पैसे. 100 रुपये देतो. अरे एवढे मम्मीशी बसले तिथे. दिले ना तर मला फाशी घ्यायला लागेल. ते बघ घे पैसे आहेत. घे 50 50 घे पप्पाकडून 100 घे. 150 लेगा 150 पप्पा 100 रुपये द्या. रुपये मागले. पप्पा गाईज आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आता वाजलेत रात्रीचे 1:45. मी रील्स काढत होती पण मला शूट करायला कोण नव्हतं म्हणून मी माझे एकटेचे रील्स काढले. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि मला असं वाटते कालचा ब्लॉग मी अजून पोस्टिंग करत ठेवला. मी आता बाहेर गेलेली म्हणून तो अजून अपलोड झाला नाहीये. सो आज रात्री येईल आणि आजचा ब्लॉग उद्या येईल. सो नक्की जाऊन बघा. ब्लॉग कसे वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. आणि आपल्या बाप्पाचं आगमन पण कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की विसरू